2015 सालचा सप्टेंबर महिना. पावसाळ्याचा हंगाम असल्यानं बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. तेवढ्यात बंगळुरू एअरपोर्ट अथॉरिटीच्या ऑफिसमधला फोन वाजला. स्पेशली इमर्जन्सीसाठीचा नंबर असल्यानं अधिकारी फोन उचलायला गेला नाही. हॅलो, बेंगळुरू एअरपोर्ट असं म्हटल्यावर समोरून अपेक्षित नव्हता असं मिश्किल हसू असणारा फोन, पण धमकीने भरलेला आवाज आला. बेंगळुरू आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवले, एवढं एकच वाक्य बोलून फोन ठेवला. आता बॉम्ब ठेवल्याचा फोन म्हटल्यावर लगेच सगळी सूत्र हलवली गेली. बॉम्ब स्क्वॉड, डॉग स्क्वॉड, स्पेशली पोलीस फोर्स सगळ्यांपर्यंत बातमी पोहोचली गेली. उड्डाण केलेल्या विमानांना इमर्जन्सी लँडिंग करण्याचे आदेश देण्यात आले, तर उड्डाण होणारी विमाने तातडीने रद्द करण्यात आली. एका अनोळखी फोन कॉलवर मिळालेल्या धमकीमुळे सगळीकडे नुसती खळबळ उडाली. सगळं प्रशासन हातची कामं सोडून बॉम्बचा शोध घेत बसले. दिल्ली बंगळुरू जाणाऱ्या सगळ्या विमानांची तपासणी केली गेली. सोबत बागची काही विमानं सुद्धा तपासली. दिल्ली आणि बंगळुरू दोन्ही एअरपोर्ट कानाकोपरा तपासला गेला, पण बॉम्ब काही सापडला नाही आणि अथॉरिटीला बॉम्ब ठेवल्याचा आलेला फोन हा खोटा होता हे समजलं. मग काय, तपास संपला नाही. पोलिसांनी त्या फोन नंबरचा तपास केला तेव्हा समजलं की हा नंबर साजू जोश नावाच्या एका व्यक्तीचा आहे. आता पोलिसांना माणूस सापडून काढायला वेळ थोडी ना लागतोय. पोलिसांनी साजू जोशचा सगळा सातबारा काढून त्याला गाठलं आणि तपास करायला सुरुवात केली. पण ज्याच्या नंबरवरून हा फोन कॉल आला होता त्या जोशला हा सगळा प्रकार माहीतच नव्हता. तो डोक्याला हात लावून बसला. पोलीस सुद्धा हैराण झाले, कारण ज्या नंबरवरून कॉल आला होता त्याच नाव तर जोशच्या नावावरून होतं, पण तो नंबर जोशचा नव्हता. त्यामुळे तपास अजून वाढला. पोलीस सगळे धागेदोरे तपासत होते तेव्हा समोर आलं की त्या नंबरचा सिग्नल जोशच्याच अपार्टमेंटमधून येतोय. शोध घेतला तेव्हा तो नंबर गोकुल माचरी नावाच्या व्यक्तीकडे सापडला. गोकुल हा IT इंजिनियर होता आणि जोशचा जिगरी यार सुद्धा. पण त्यानं आपल्या मित्राला म्हणजे जोशलाच फसवण्यासाठी त्याचा फोन घेऊन हा फ्रॉड कॉल केला होता. जोशला हे समजल्यावर दोघांमध्ये पोलिसांसमोरच हमरीतुमरी झाली. तेव्हा पोलीस गोकुळला घेऊन गेले आणि चौकशी सुरू केली. तेव्हा समजलं की या सगळ्यांमागे लव्ह ट्रायंगल होता. गोकुळचा हा सगळा कांड केला होता जोशच्या बायकोसाठी म्हणजे धन्या बाबूसाठी, जी खूप सुंदर होती. पण धक्कादायक म्हणजे फक्त एवढंच नाही तर धन्याला मिळवण्यासाठी त्याने आपल्या बायकोला सुद्धा 2014 मध्ये मारून टाकलं होतं. हे ऐकून पोलीस सुद्धा हादरले आणि गोकुलने पोपटासारखी सगळी स्टोरी सांगायला सुरुवात केली. जोशची बायको धन्या आणि गोकुल 2007 पर्यंत केरळमधल्या त्रिशूर इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. गोकुलला धन्या आधीपासूनच आवडायची. त्याला तिच्याशी लग्न सुद्धा करायचं होतं, पण त्याला तिला बोलायची हिंमत कधीच झाली नाही. शेवटी कॉलेज संपला आणि गोकुल दिल्लीला निघून गेला, जिथे तो अनुराधा नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला. अनुराधा खूप आध्यात्मिक होती. 2009 साली गोकुल आणि अनुराधाने लग्न केलं. त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. या सगळ्यात गोकुल आपली कॉलेजची मैत्रीण धन्याला पार विसरून गेला होता. पण पिक्चरमधल्या इंटरव्हल नंतर जशी स्टोरी बदलते तसा गोकुल सोबत झालं. म्हणजे लग्नाच्या काही वर्षातच गोकुल आणि अनुराधा यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. त्यात अनुराधाचं बाहेर कोणाशी संबंध असल्याचं गोकुळला समजलं. गोकुळ या सगळ्या टेन्शनमध्ये असताना त्याला 2011 मध्ये फेसबुकवर त्याची कॉलेजची जुनी मैत्रीण धन्याची प्रोफाईल दिसली. त्याने लगेच कॉन्टॅक्ट केला. जुन्या आठवणी ताज्या झाल्यानं त्यांचा आणखी संबंध वाढला. तो बंगळुरूला ये-जा करायचा. तेवढ्यात त्याला समजलं की धन्याचं सुद्धा लग्न झालंय, ती एका बाळाची आई आहे. गोकुळला जरा वाईट वाटलं, पण तरी त्यानं कॉन्टॅक्ट बोलणं सोडलं नाही. पण गोकुळला हे सुद्धा समजलं की तो प्रेम करत असलेल्या धन्याची सुद्धा मॅरिड लाईफ खराब आहे. तेव्हा त्यानं प्लॅन आखायला सुरुवात केली. धन्याला मिळवायचं म्हटल्यावर त्याला आपली बायको अनुराधा आणि धन्याचा नवरा जोश यांना बाजूला काढणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यानं अनुराधापासून सुरुवात केली. अनुराधाच्या अफेअरची माहिती गोकुळने आपल्या सासऱ्यांना म्हणजे अनुराधाच्या वडिलांना सांगितली, जेणेकरून त्यांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर ठेवता येईल. मग त्यानं अनुराधाच्या आध्यात्मिक असल्याचा फायदा घेतला. अनुराधाची साईबाबांवर भक्ती होती म्हणून त्यानं साईबाबांच्या एका ट्रस्टशी रिलेटेड आहे हे दाखवून देत एक फेक ईमेल ID तयार केला, ज्यावरून तो अनुराधाला मेल पाठवायचा. अनुराधा आता गोकुळच्या जाळ्यात चांगलीच सापडली होती. 2 महिन्यातच तिने आपल्या अफेअरची माहिती त्या बाबांना म्हणजे गोकुळला दिली. पण गोकुळला ही गोष्ट कुठेतरी खटकली की आपण चुकीचं वागतोय.
म्हणून त्यानं अनुराधाला बाबा म्हणून सल्ला दिला की तू नवऱ्याचा स्वीकार कर, एक नॉर्मल जीवन जग. अनुराधाने सुद्धा बाबांच्या म्हणण्यानुसार गोकुळला कबूल केलं आणि इकडे गोकुळने सुद्धा तिला माफ केलं. पण हा गोड संसार काहीच महिनेच राहिला आणि अनुराधाचं अफेअर पुन्हा सुरू झालं. गोकुळची मात्र सहनशक्ती संपली. त्यानं फायनली ठरवलं की आता मागे न हटता अनुराधाला बाजूला काढायचं आणि धन्याला कुठल्याही परिस्थितीत परत मिळवायचं. गोकुलने पुन्हा आध्यात्मिक फेक आयडी बनवून अनुराधाला गुंडाळायचा प्रयत्न सुरू केला आणि अनुराधा पुन्हा जाळ्यात अडकली. पण यावेळी सल्ला उलटा दिला की तू जे करते त्यात चुकीचं काही नाही. अनुराधाला यामुळे एक सहानुभूती मिळाल्यासारखं वाटलं. मग गोकुलने मेल करून अनुराधाला तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे न्यूड फोटो पाठवायला सांगितले, जेणेकरून गोकुलला त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रार्थना करू शकतील. अनुराधाने विश्वास ठेवून सगळे फोटो पाठवले, पण गोकुलने हे फोटो अफेअरचे पुरावे म्हणून ठेवले आणि सगळे फोटो आपल्या सासऱ्यांना पाठवून त्यांना आपल्या बाजूनं करून घेतलं. पुढे गोकुळ सुद्धा बंगळुरूला शिफ्ट झाला आणि त्याच अपार्टमेंटमध्ये घर घेतलं जिथं धन्या आणि जोश राहायचे. गोकुलने त्या ईमेल आयडी वरून अनुराधाला विशेष प्रार्थना करण्यासाठी एक भली मोठी लिस्ट पाठवली, ज्यात भरपूर दारू प्यायला सांगितलं, जेणेकरून ती नवऱ्यापासून दूर जाऊन आपल्या प्रियकराशी जोडली जाईल. 27 जून 2014चा तो दिवस. अनुराधाने इतकी दारू पिली की तिला कसलीच सूद नव्हती. गोकुलने याच संधीचा फायदा घेतला. घरातील एक मूर्ती उचलून अनुराधाच्या डोक्यात एका मागून एक वार केले आणि तिची हत्या केली. यानंतर त्याने पोलीस आणि अनुराधाच्या घरच्यांना फोन करून अपघाताच्या मृत्यूची माहिती दिली. पोलिसांना मात्र गोकुळवर दाट संशय होता. या प्रकरणात पोलीस तपास सुद्धा करणार होते, पण अनुराधाच्या घरच्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि जावयाला वाचवलं, कारण त्यांना आपल्या मुलीच्या अफेअरची कल्पना होती. त्यांना गोकुळवर जरा सुद्धा डाऊट आला नाही, त्यामुळे अनुराधाचा चॅप्टर गोकुलने पूर्णपणे क्लोज केला. आता एक प्लॅन तर सक्सेसफुल झाला म्हटल्यावर गोकुळने दुसऱ्या प्लॅनवर फोकस केला, म्हणजे धन्या आणि साजू जोश यांच्यात भांडण लावायला सुरुवात केली. आता साजू आणि धन्या ख्रिश्चन धर्मीय असल्याचे त्याने बंगळुरूच्या एका फादरच्या नावे साजूला पत्र लिहिले की तुझी बायको तुझ्यासोबत खुश नाही, त्यामुळे तुम्ही डिवोर्स घ्या. दुसरीकडे त्यानं धन्याला सुद्धा पत्र लिहिलं की तुझ्या नवऱ्याला तू सोडून दे. त्याला वाटलं की आता हे दोघे वेगळी होतील, म्हणून तो निवांत गावाला गेला. पण आल्यावर बघतो तर काय, साजू आणि धन्यामध्ये परत पॅचअप झालं. मग मात्र गोकुळचं डोकं फिरलं आणि त्याने डायरेक्ट फुल प्रूफ पॅन बनवला. त्याने सलमान नावाने एक फेक सिम घेतलं आणि त्यावरून साजू जोशला धमकीचे मेसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच साजूचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्याच्या नावाने दुसरं सिम घेतलं. साजू हा एका दहशतवाद्यांशी मिळालेला आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं, जेणेकरून धन्या त्याला सोडून देईल. त्यानंतर त्यानं बंगळुरू एअरपोर्ट अथॉरिटीला फोन करून तो बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन केला आणि सगळं रामायण घडलं. गोकुळच्या सगळ्या कबुली जबाबानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर फ्रॉड, मर्डर, फेक ईमेल आयडी, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी IPCच्या कलम 385, 177, 302, 419 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि गोकुळ आजही जेलमध्ये आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.